नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध 4 अध्याय 12 ध्रुव महाराजांचे भगवत धामात गमन, श्लोक नंबर 9। तस्य प्रीतेन मनसा त्वां दत्वैव विडस्ततः पश्यतो अन्तर्दधे सोऽपि स्वपुरं प्रत्यपद्यत। तस्य प्रीतेन मनसा त्वां दत्वैडविडस्ततः पश्यतोऽन्तर्दधे सोऽपि स्वपुरं प्रत्यपद्यत। तस्य प्रीतेन मनसा तां दत्वैडविडस्ततः पश्यतो अन्तर्दधे सोऽपि स्वपुरं प्रत्यपद्यत। तस्य प्रीतेन मनसा तां दत्वैडविडस्ततः पश्यतो अन्तर्दधे सोऽपि स्वपुरं प्रत्यपद्यत। तस्य प्रीतेन मनसा ततः तां दत्वैडविडस्ततः पश्यतो अन्तर्दधे सोऽपि स्वपुरं प्रत्यपद्यत। तस्य ध्रुवांवर प्रीतेन अत्यंत प्रसन्न होऊन मनसा अशा मनोवृत्तीने ताम ती स्मृती दत्वा देऊन एडविडः इडाविडाचा पुत्र कुबेर ततः त्यानंतर पश्यतः ध्रुव महाराज पाहत असताना अंतर्दधे अप्रकट झाले। सह ते ध्रुव महाराज अपि सुद्धा स्वपुरम स्वतःच्या प्रत्यपद्यत परतले। स्वपुरम म्हणजे स्वतःच्या घरी। भाषांतर आहे, इडाविडा पुत्र कुबेर अतिशय प्रसन्न झाले आणि आनंदाने त्यांनी ध्रुव महाराजांना हवा होता तो वर दिला। त्यानंतर ते ध्रुवांसमोरून अंतर्धान पावले आणि ध्रुव महाराज ही
आपल्या राजधानीस परतले. पुढच्या श्लोकावरती मोठा तात्पर्य आहे, तर आपण हा तात्पर्य पटकन वाचून घेऊया. तात्पर्य: इडाविडा पुत्र म्हणून प्रसिद्ध असलेले कुबेर ध्रुव महाराजांवर अतीव प्रसन्न झाले, कारण त्यांनी ऐहिक दृष्ट्या उपभोग्य अशा कोणत्याही वस्तूची त्यांच्याकडे याचना केली नाही. कुबेर हे देवतांपैकी एक असल्यामुळे कोणी प्रश्न विचारेल की ध्रुव महाराजांनी एका देवतांकडून वर का मागितला. याचे उत्तर असे की देवतेकडून मिळणारे वरदान जर कृष्ण भावनेतील प्रगतीसाठी अनुकूल असेल तर असा वर घेण्यात वैष्णवाला काहीच आक्षेप नसतो. उदाहरणार्थ, वृंदावनातील गोपींनी कात्यायनी देवीची उपासना केली, परंतु श्रीकृष्ण आपल्याला पती म्हणून मिळावेत हाच एकमेव त्यांना वर हवा होता. वैष्णवांना देवतांकडे वर मागण्याची कामना नसते, तसेच त्यांना परम भगवंतांकडून वर प्राप्ती करून घेण्यातही स्वारस्य नसते. श्रीमद भागवतमात असे म्हटले आहे की भगवंत मुक्ती प्रदान करू शकतात, परंतु शुद्ध भक्तास जरी स्वतः भगवंतांनी मुक्ती देऊ केली तरीही तो स्वीकारत नाही. आध्यात्मिक जगात प्रविष्ट होण्यास मुक्ती असे म्हटले जाते, आणि ध्रुव महाराजांनी कुबेरांकडे मुक्तीची याचना केली नाही. त्यांनी केवळ अशी याचना केली की मी आध्यात्मिक व भौतिक जगात कुठेही असलो तरी मला पुरुषोत्तम भगवंतांचे निरंतर स्मरण घडावे. वैष्णव स्वभावताच प्रत्येकाचा आदर करतो, म्हणून कुबेरांनी ध्रुव महाराजांना वर मागण्यास सांगितले तेव्हा त्यांनी नकार दिला नाही. तथापि त्यांना कृष्ण भावनेतील प्रगतीसाठी अनुकूल ठरणारी गोष्ट हवी होती. प्रभुपाद इथे थोडस समजावून सांगायचा प्रयत्न करतायत की देवतांकडून वरदान कसं काय घेतलं वैष्णवांनी. पहिली गोष्ट तर ही लक्षात ठेवली पाहिजे की ध्रुव महाराज कुठला वर पाहिजे किंवा भौतिक काहीतरी हवंय म्हणून कुबेरांकडे गेले नव्हते. त्यांच्या पुत्रांच्या प्रती अपराध केला होता, त्यामुळे ते कुबेरांकडे माफी मागायला गेले होते. परंतु कुबेर त्यांच्यावरती प्रसन्न झाले, कारण ध्रुव महाराज शुद्ध भक्त होते, आणि कुबेरांनीच त्यांना विचारलं काय हवं ते वरदान मागा म्हणून. आणि असं असताना देखील ध्रुव महाराजांनी काय मागितलं? भगवंतांचं सदैव स्मरण आणि भगवंतांची सदैव भक्तिमय सेवा. हे मागायला काही हरकत नाही, कुठेही मागा, कुठेही जाऊन आपण हे मागितलं पाहिजे. पुढच्या श्लोकामध्ये मैत्रेय ऋषी सांगतात, अथा यजत यज्ञेशम क्रतुभिर भूरी दक्षिणय द्रव्य क्रिया देवतानाम कर्म कर्म फलप्रदम. ध्रुव महाराजांचा जोपर्यंत घरी निवास होता तोपर्यंत त्यांनी सर्व यज्ञांचे भोक्ता असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी अनेक अनेक श्रेष्ठ यज्ञ समारंभ केले. निर्दिष्ट यज्ञ समारंभ हे विशेषतः भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी असतात, कारण श्री विष्णू अशा सर्व यज्ञांचे अंतिम ध्येय आहेत आणि तेच यज्ञांचे फलस्वरूप वर प्रदान करतात. काल पण आपण थोडस यज्ञाबद्दल चर्चा करत होतो. यज्ञ हा विष्णू संतुष्टी प्रित्यर्थ भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठीच केला जातो. शास्त्रामध्ये बरेच यज्ञ सांगितलेले आहेत जे इंद्र, चंद्र, सूर्य अशा वेगवेगळ्या देवी देवतांना संतुष्ट करण्यासाठी आहेत. परंतु तरीही तो यज्ञ जेव्हा पूर्ण होता तेव्हा विष्णूंचं आवाहन करावंच लागतं. विष्णू जेव्हा येतील त्या यज्ञाचा हवी स्वीकार करतील तेव्हाच देवी देवतांना अधिकार असतो स्वीकार करायचा. कारण म्हणून बघा, कुठल्याही देवी देवतेच्या पूजा उपासना आराधनेमध्ये देखील सुरुवात केली जाते ओम नारायणाय नमः, ओम केशवाय नमः.
त्यांना बोलवावंच लागतं. तर ध्रुव महाराजांनी ऑफकोर्स भगवान श्री विष्णू जेव्हा ध्रुव महाराजांना स्वतः भेटले तेव्हा देखील त्यांनी त्यांना सांगितले की तू 36,000 वर्ष राज्य करशील आणि या 36,000 वर्षामध्ये वेगवेगळे यज्ञ करशील मला संतुष्ट करण्यासाठी. मोठे मोठे राजाच यज्ञ करू शकत होते पूर्वीच्या काळात देखील. लक्षात घ्या, यज्ञ करणे किती कठीण काम असायचं. एक वेळ युधिष्ठिर महाराज एका वेळेस त्यांनी हात टेकवलेला, म्हणाले माझ्याकडे तेवढी संपत्ती सामर्थ्यच नाही आहे यज्ञ करायला, आता मी कसा यज्ञ करू. युधिष्ठिर महाराज, आपण उगीच काहीतरी छुटके फुटके यज्ञ करतो, त्याचा काय फायदा होणार आहे. यज्ञाचा अर्थ असतो जे भगवंतांच्या कृपेने आपल्याला मिळालेलं आहे ते भगवंतांना अर्पण करणे. पूर्वीच्या काळामध्ये हे धनधान्य जे शेतीतून यायचं ते यज्ञामध्ये अर्पण केलं जायचं. आता तुम्हाला पुजारी सांगतो 9 प्रकारचे धान्य घेऊन या, पूजेची सामग्री मिळते तर दुकानात मिळेल तुम्हाला. आपण एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या पुड्या बांधलेल्या असतात 9 धान्याचे, घेऊन येतो यज्ञामध्ये टाकायला. तसं नसतं, तुम्ही कष्टाने पिकवलेलं असलं पाहिजे. आणि त्याच्या मागची भावना अशी असते की हे भगवंतांनी दिलेलं आहे, भगवंतांच्या कृपेने मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांना पहिल्यांदा अर्पण केलं पाहिजे. मग कलियुगामध्ये सोपं करून दिलंय तुम्हाला, अगदी सिंपल, की जो भोग बनवतो तो आपण भगवंतांना अर्पण करायचा आणि मग प्रसाद म्हणून स्वीकार करायचा. आणि याच भावनेने जी काही वस्तू आपल्याकडे असेल किंवा आपण घेऊ ते सगळं भगवंतांना अर्पण केलं पाहिजे आणि मगच आपण त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार केला पाहिजे. ही भारतीय संस्कृती आहे, ही वेदांवर आधारित संस्कृती आहे. पूर्वीच्या काळात नोकरदार वर्ग देखील पगार झाल्यानंतर पहिल्यांदा पैसे भगवंतांसमोर नेऊन ठेवायचे आणि मग ते वापरायचे. घरी एखादी गाडी आणली, वस्तू आणली, इव्हन नवीन कपडे आणले तरी ते भगवंतांसमोर ठेवले जायचे आणि मग त्याचा वापर केला जायचा. तर हे यज्ञ आपण या कलियुगामध्ये करू शकत नाही, म्हणून हे थोडंफार भावना तीच असली पाहिजे, भगवंतांना अर्पण करणे. या श्लोकामध्ये मैत्रेय ऋषी अगदी स्ट्रिक्टली आवर्जून सांगतात की ध्रुव महाराजांनी अशा प्रकारचे अनेक अनेक यज्ञ केले आणि त्याचं कारण सांगतात की सर्व यज्ञांचे भोक्ता हे भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू आहेत. आणि म्हणून प्रभुपाद आपल्याला 3 पान समजावून सांगतात की हे किती महत्वाचं आहे. प्रभुपाद म्हणतात, भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायात 9व्या श्लोकात म्हटले आहे की यज्ञार्थात कर्मणो न्यत्र लोकोयम कर्मबंधनः. मनुष्याने केवळ भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी कर्म करावे, अन्यथा तो कर्माच्या प्रतिक्रियांच्या जंजाळामध्ये गुरफटून जातो. केवळ, फक्त आणि फक्त मनुष्याने फक्त आणि फक्त भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी कर्म केलं पाहिजे, नसेल तर तो त्याच्यामध्ये बांधून ठेवला जातो त्याच कर्मफळांच्या जंजाळामध्ये. वर्णाश्रम पद्धतीनुसार विशेषतः क्षत्रिय आणि वैश्यांनी मोठे मोठे यज्ञ समारंभ करावेत आणि स्वतःकडील साठवलेले धन उदार हस्ते सर्वांना दान म्हणून द्यावे असे शास्त्रामध्ये विधान करण्यात आले आहे. प्रभुपादांनी वर्णाश्रमाबद्दल काही बोललेलंच नाही. गुरु महाराज वर्णाश्रमाबद्दल खूप बोलतात आणि बऱ्याच वेळेला मी पाहिलेलं आहे, बऱ्याच वेळेला भागवतम किंवा भगवद्गीतेचा प्रवचन देत असताना
ज्या मंदिरात ज्या सेंटरला जो श्लोक आलेला असतो त्याच्यावरती प्रवचन द्यायचं असतं. मग द्यायला सुरुवात करतात, तात्पर्य वाचताना वर्णाश्रम येतं मध्येच. मग आमचे गुरु महाराज थांबतात आणि म्हणतात, बघा तुम्ही मला दोष देता, वर्णाश्रम वर्णाश्रम करता म्हणून. आता शिला प्रभुपादांनी वर्णाश्रम लिहिले, त्याला मी काय करणार? तर तुम्हाला माहिती नाहीये, शिला प्रभुपाद पाना पानावरती वर्णाश्रम म्हणतात, वर्णाश्रमाचं महत्व सांगतात. कारण वर्णाश्रमामध्ये स्थित झाल्याशिवाय वर्ण आणि आश्रमांचे नियम, बंधन, विधी विधान, निषेध पाळल्याशिवाय माणूस माणूसच होत नाही. भक्त व्हायची खूप लांबची गोष्ट आहे. इतकं स्पष्टपणे आणि सिस्टमॅटिकली प्रभुपादांनी समजावून सांगितलंय. आपल्याला वर्णाश्रम नको आहे, कारण वर्णाश्रमाच्या बाहेर सगळं पाप कर्म करून आपल्याला इंद्रिय तृप्ती करायची आहे. कारण वर्णाश्रमामध्ये राहिलं की पाप कर्म होत नाही, सकाम कर्म होतं, इंद्रिय तृप्ती होते, परंतु पाप कर्म होत नाही. आणि म्हणूनच वर्णाश्रमाला एवढं महत्व आहे. प्रभुपाद इथे सांगतात की वर्णाश्रम पद्धतीनुसार क्षत्रिय आणि वैश्य यांचा धर्म असतो मोठमोठ्या प्रमाणात यज्ञ करणे. क्षत्रिय आणि वैश्यच का, ब्राह्मण आणि शूद्र का नाही? कारण जसं मी मगाशी सुरुवातीला म्हणालो की आपण जे मिळवलंय, कमवलंय, ते भगवंतांच्या कृपेने आहे, म्हणून ते भगवंतांना अर्पण करणे, याला यज्ञ म्हणतात. आहुती देणे म्हणतो की नाही आपण. समाजामधल्या या 4 वर्णांमध्ये क्षत्रिय आणि वैश्य हे दोघेच कमवायचं आणि कमवलेले साठवायचं हे डिपार्टमेंट या दोघांच्याकडे असतं. ब्राह्मण नाही कमवतो, नाही कमवलेलं साठवून ठेवतो, तो दानावरती जगतो, दान घेतो, दान करतो, त्याला स्वतःच असं काहीच नसतं, त्यालाच ब्राह्मण म्हणतात. आजकालचे मोठे मोठे ब्राह्मण बंगल्यात राहतात, ते ब्राह्मण नव्हे. आणि शूद्राला पण स्वतःच असं काही नसतं, तो दुसऱ्यांची सेवा करत असतो, त्यामुळे तो यज्ञ करू शकत नाही. तो दुसऱ्यांची सेवा करून जितकं चरितार्थ हे पालन पोषणासाठी जितकं लागतं तेवढंच तो घेतो, तेवढ्यावरतीच तो सुखी असतो आणि सेवा करत करत भगवत धामात जातो. वैश्याची जबाबदारी असते उत्पन्न करणे, भरपूर प्रमाणामध्ये उत्पादन करणे, त्याला वैश्य म्हणतात. कारखान्यातून नव्हे, शेतीतून आणि गायीतून. कृषी गो रक्षा वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम. आणि क्षत्रियाचं काम असतं वैश्यांनी उत्पन्न केलेल्याचं मॅनेजमेंट करणे, सगळ्यांना व्यवस्थित दिलं जाते की नाही ते पाहणे, प्रजेतला सर्व प्रजेतले सगळेचे सगळे जीव, नुसते मनुष्य नाही, सगळे जीव, त्यांना समान जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे वैश्यांनी उत्पन्न केलं म्हणून बाकीच्यांनी उपाशी नाही राहायचं. वैश्यांनी उत्पन्न केलेलं राजाला देतो आणि राजा त्याची व्यवस्थापना करतो. या दोघांची जबाबदारी असते हे धनधान्य भगवंतांना अर्पण करायची, ही कृतज्ञता व्यक्त करायची. आणि अशा मोठमोठ्या यज्ञ समारंभामध्ये ब्राह्मणांना आणि शूद्रांना भरपूर प्रमाणामध्ये दान पण दिलं जातं. नसेल तर ब्राह्मण आणि शूद्र जगणार कसे? विशेष करून ब्राह्मण जगणार कसे? त्यांनी आपलं जीवन समर्पण केलेलं असतं भगवंतांचा प्रचार प्रसार करण्यासाठी. त्यांची जबाबदारी कोण घेणार? त्यांची जबाबदारी क्षत्रिय घेतात. ते वैश्यांकडून उत्पन्न केलेलं घेतात आणि ते ब्राह्मणांना ठराविक प्रमाणामध्ये ते देतात. ब्राह्मण हे दान घेण्यासाठी जात नसतो यज्ञामध्ये, भगवंतांच्या संतुष्टीसाठी जात असतो. तो पण ब्राह्मणाला जर 2 किलो गहू तांदूळ लागत असेल आणि राजा प्रसन्न होऊन 2 क्विंटल 2 टन देत असेल, तर तेव्हा देखील ब्राह्मण म्हणतो मी करू काय याचे घेऊन. तरी पण राजाने दिलं तर तो त्यातले 2 किलोच वापरतो, उरलेलं सगळं दुसऱ्याला दान करून टाकतो, त्याला ब्राह्मण म्हणतात. हे सगळी कन्सेप्टच आपण विसरून गेलोय. खायचं फक्त माहिती आहे, गोळा करून साठवून ठेवायचं फक्त माहिती आहे आपल्याला, आणि वर ब्राह्मण म्हणून मिरवायचं, क्षत्रिय म्हणून मिरवायचं. कसले क्षत्रिय आपण? क्षत्रिय हा
प्रजेतल्या प्रत्येक जीवासाठी धडपडत असतो. प्रत्येक जीवासाठी. पुढे 6व्या स्कंदामध्ये मी परवा वाचत होतो, हे प्रचेताज आहेत ना, प्रचेताज, त्यांना कुणीतरी सांगितलेलं असते म्हणून ते पाण्याखाली जाऊन बरेच वर्ष तपस्या करतात. आणि ते सम्राट असतात, क्षत्रिय असतात, संपूर्ण विश्वाचं राज्य त्यांच्याकडे असतं, परंतु ते सगळं सोडून ते बरेच वर्ष पाण्याखाली जाऊन तपस्या करतात. आणि जेव्हा वर येतात तेव्हा पाहतात की राज्याची सुव्यवस्था सगळी बिघडलेली आहे, कोणी शेती करत नाही, सगळीकडे जंगलच जंगल उगवलेलं आहे, झाडं झुडपं, शेती कुठे राहिलेली नाही. मग ते चिडतात भूमातेवरती. ऍक्च्युली भूमातेची काही चूक नसते, जसं पृथू महाराज चिडतात तसेच ते पण चिडतात. आणि चिडून आपल्या योग सिद्धीने वारा आणि अग्नी आपल्या तोंडातून ओकतात आणि सगळी झाडं जाळून टाकायला सुरुवात करतात. तर तेव्हा हे सगळे झाडं झुडपांचं संरक्षण करणारे देवता कोण असते माहिती तुम्हाला? हो, इतिहासकार. झाडं झुडपं, फळं फुलं, वनस्पती यांचं रक्षण करणारे देवता कोण असते? चंद्रदेव. बघा, इतिहासकार किती एक्सपर्ट आहेत. चंद्रदेव येतात, ते म्हणतात की अरे काय करायलाय तुम्ही, या झाडांना जाळून का टाका लागलाय, ही तुमची प्रजा आहे. खूप छान वर्णन आहे, ते काढून मोदींना दाखवलं पाहिजे आपण भागवतम मध्ये. भागवतमचं हिंदू 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 करत असतात. भागवतम मध्ये राजाचं कर्तव्य आहे झाडांना रक्षण देणे, इतकं छान समजावून सांगतात चंद्रदेव, सोमदेव. बघा, विज्ञान एकतर चुकीचं आहे. विज्ञानाला वाटतं सूर्यामुळे झाडं झुडपं वाढतात ना, चंद्रामुळे वाढतात. भगवद्गीतेमध्ये पण दिलेलं आहे हे. चंद्रदेव समजावून सांगतात, तुम्ही राजा आहात, झाडं तुमच्या राज्यामध्ये जन्म घेतलाय म्हणजे ही तुमची प्रजा आहे, त्यांना मारण्याचा जाळण्याचा तुम्हाला अधिकार नाही, उलट त्यांचं रक्षण केलं पाहिजे तुम्ही. एक क्षत्रियाचा धर्म असतो, ब्राह्मणाचा धर्म असतो, क्षत्रियाचा धर्म असतो, वैश्याचा धर्म असतो, शूद्राचा धर्म असतो. आणि या धर्माचं आपण जर पालन केलं नाही तर सगळे पाप कर्म करतात. आणि हे सगळे पाप कर्म करून मिळवलेल्या पैशावरती आपण भोग दाखवून जर भगवंतांची पूजा अर्चना करून जप आणि 4 नियमांचे पालन करायचं हे ढोंग करत असलो, कसली भक्ती करतोय आपण विदाउट वर्णाश्रम? अग्नी. आपले मंदिर अध्यक्ष, सत्संग अध्यक्ष, सेंटर आश्रमाचे अध्यक्ष वगैरे हे सगळे क्षत्रिय गुणाचे असले पाहिजे. सगळीकडे पॉलिटिक्स सुरू आहे, इंद्रिय तृप्तीसाठी, पद प्रतिष्ठेसाठी, हो की नाही? म्हणून सगळ्याचं सोल्युशन आहे वर्णाश्रम, दैव वर्णाश्रम, शुद्ध अवस्थेमध्ये असलेलं वर्णाश्रम. सगळे प्रॉब्लेम्स जातात आपले. हे पॉलिटिक्स जातं, भांडणं जातात, सत्संग चांगले होतात, मंदिर चांगलं चालतं, सर्वांना खायला प्यायला व्यवस्थित मिळतं, शुद्ध मिळतं. भक्ती शुद्ध स्वरूपामध्ये प्रगती करते, शुद्ध स्वरूपामध्ये. आता ढोंग आहे, आता जे आपण भक्ती करतोय ते ढोंग आहे. एक आदर्श राजा आणि क्षत्रिय म्हणून ध्रुव महाराजांनी असे अनेक भव्य यज्ञ केले, विपुल प्रमाणात दान धर्म केला. क्षत्रियांनी आणि वैश्यांनी विपुल प्रमाणात धनार्जन करावे आणि विपुल संपत्तीचा संग्रह करावा, शास्त्रामध्ये दिलेलं आहे. त्या दोघांनाच अलाउड आहे गोळा करून ठेवायचा.
तेवढी जबाबदारी पण असते त्या दोघांवरती. तर तुम्ही म्हणाल की त्या दोघांनाच का, मग आम्ही का करणार नाही, आम्हाला पण पाहिजे, आम्हाला पण आरक्षण द्या. ब्राह्मण स्वतःहून काही संग्रह करून ठेवत नाही, कारण त्याला माहिती असतं हे अडकून ठेवण्याचं काम आहे. अत्याहार, अतिसंग्रह करणे हे भक्तीसाठी खूप डेंजरस आहे. भक्ती ज्याला कळाली, समजली, त्याला ब्राह्मण म्हणतात. नसेल तर कसला ब्राह्मण. शूद्राला येतच नाही संग्रह करून ठेवायचं, त्याला तेवढी बुद्धीच नसते. म्हणून भक्तिविनोद ठाकूर म्हणतात शूद्राचे जास्त चान्सेस आहेत भगवत धामात जायचे कलियुगामध्ये. त्याला नाही संग्रह करता येतो, नाही त्याला सेवेला ना म्हणता येतं. सेवा करण्यामध्ये सदैव तयार असतो. सेवा हाच धर्म आहे, हो की नाही. मग उरले कोण? वैश्य आणि क्षत्रिय. त्यांचं काम असतं उत्पन्न पण करणे आणि ते गोळा करून ठेवणे, संग्रह करून ठेवणे. स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी नाही, प्रजेच्या कल्याणासाठी. त्या दोघांना तेवढी अक्कल असते, म्हणून त्यांना वैश्य आणि क्षत्रिय म्हटलेलं आहे. कोणाला पण उठून क्षत्रिय व्हायचं आहे, कोणाला पण उठून वैश्य व्हायचंय, सगळ्यांनाच ब्राह्मण व्हायचंय, व्यासासनावर बसायचंय, कारण भरपूर प्रतिष्ठा मिळते. म्हणूनच तर वर्णाश्रम बिघडला, आणि बिघडलेल्या वर्णाश्रमामध्ये पाप कर्माशिवाय दुसरं काही होत नाही. याचा अर्थ चुकीचा घेऊ नका तुम्ही. इथं लिहिलेला आहे क्षत्रियांनी आणि वैश्यांनी विपुल प्रमाणात धनार्जन करावे. अर्जन करावे म्हणजे मिळवावं, साठवून ठेवावं, आणि विपुल संपत्तीचा संग्रह करावा. ऑफकोर्स हे पैशाच्या स्वरूपात नाही, बँकेमध्ये, स्विस बँकेच्या अकाउंट मध्ये वगैरे नाही. धनार्जन करावं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये धन म्हणजेच धनधान्य, गायी यांना धन म्हटलं जात असे पूर्वी. आणि अजून पण ते सत्य आहे, पण दुर्दैवाने आपण एक कागदी पैशाच्या आणि इंटरनेट वरल्या नंबरच्या मागे लागलोय. कधी कधी ते धनसंग्रहासाठी पाप कृत्य करतात. क्षत्रिय आणि वैश्य. जगावर राज्य करणे हे क्षत्रियांचे खरे कर्तव्य असते. उदाहरणार्थ राज्य करीत असताना ध्रुव महाराजांना अनेक यक्षांना युद्धात मारावे लागले. असे कृत्य करणे क्षत्रियांसाठी अनिवार्य असते. क्षत्रियाने भ्याड असू नये, तसेच त्याने अहिंसावादीही असू नये. जगावर शासन करण्यासाठी त्याला हिंसा करावीच लागते. म्हणून क्षत्रियांना आणि वैश्यांना विशेष अनुरोध करण्यात येतो की त्यांनी आपल्या एकूण धनसंग्रहापैकी निदान 50% धन तरी दान रूपाने वितरित करावे. ते त्यांचं प्रायश्चित्त असतं. ते जर त्यांनी केलं नाही तर तो त्याच्या आसक्तीमध्ये अडकतो, आणि धन संग्रह केलेला असतो, धन उत्पन्न केलेलं असतं, त्याच्या आसक्तीमध्ये अडकलेला खरा वैश्य नसतो किंवा खरा क्षत्रिय नसतो. जो जनतेच्या, प्रजेच्या सुखासाठी त्याचं वितरण करतो तो खरा क्षत्रिय असतो. म्हणून ह्या दोघांना हे करत असताना बरीचशी पाप करावी लागतात. जसे एक उदाहरणार्थ इथं प्रभुपादांनी सांगितलं की क्षत्रियांना मारावं लागतं. ऍक्च्युली ते पाप कर्म नसतं, परंतु बऱ्याचदा त्यांना हे करावं लागतं. जसं की प्रॅक्टिस साठी जंगलात जाऊन वाघ, सिंह, हरिण वगैरे मारावे लागतात. तसं बघायला गेलं तर पाप कर्मच आहे, परंतु ते क्षत्रियाच्या धर्मामध्ये आहे, आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्याने स्वार्थी न होता या धनसंग्रहाचा उपयोग प्रजेसाठी केला पाहिजे. वैश्याला देखील बरेच पाप कर्म करावं लागतं. वैश्याचं प्रथम कर्तव्य, प्रथम काम काय आहे? वैश्याचं एक काम काय असतं? कृषी, शेती करणे, दुकान काढणे नव्हे. आजकाल वाण्यांना वैश्य म्हटलं जात. कृषी, धनसंपत्ती तिथूनच येत असते, कृषीमधून. दुकानातून येत नसते, फॅक्टरीतून येत नसते, कृषी. आणि मग ते शेती करत असताना बरेचसे पाप घडतात, बघ नाही. नुसतं नांगर जरी मारायचं म्हटलं तर कितीतरी जीव मरतात आपल्यामुळे. कितीतरी जीव उघडे पडतात, मग सूर्याच्या प्रकाशाने मरतात. कितीतरी गांडूळ नांगरामध्ये डायरेक्टली अडकून मरतात, साप मरतात, उंदीर मरतात. हे सगळ्याचं पाप लागतं वैश्याला, आणि ते पाप लागू नये म्हणून त्याने ध्यानात ठेवलं पाहिजे. त्याने सदैव त्याची भावना शुद्ध असली पाहिजे की मी हे उत्पन्न करतोय सगळ्यांसाठी, माझ्या एकट्यासाठी नाही.
नाही, कलियुगामधले जमीनदार एकट्यासाठी करायला लागले, एकटे साठवून ठेवायला लागले. यालाच म्हणतात वर्णाश्रम बिघडणे, वर्ण संकर होणे. प्रत्येक वर्णाला, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, सगळ्या वर्णातील सगळ्यांना सेवा वृत्ती जर मनामध्ये असेल की मी जे करतोय ते भगवंतांच्या संतुष्टीसाठी, दुसऱ्या जीवांच्या कल्याणासाठी करतोय, मग तो शुद्ध राहतो वर्णाश्रमामध्ये, वर्णाश्रमामध्ये स्थित राहतो. तो आपल्या वर्णाचंच काम करणार, दुसरीकडे कुठे हातपाय मारायला जाणार नाही. म्हणजे आजकाल सगळे दुसऱ्या वर्णाचे हातपाय मारायला जातात, कारण पैसा प्रतिष्ठा याच्याच मागे लागलेले आहेत सगळे. म्हणून तुमच्या लक्षात येते का बघा, मी मगाशी म्हणालो, भौतिक आध्यात्मिक सगळ्या 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 प्रॉब्लेमचं मेन सोल्युशन आहे पुन्हा शुद्ध दैवी वर्णाश्रम स्थापित करणे. म्हणून प्रभुपाद याच्यासाठी एवढं लिहितात. भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की मनुष्याने अगदी संन्यास आश्रमात प्रवेश केला तरी तो यज्ञ, दान आणि तप आदी कार्यांचा त्याग करू शकत नाही. 18व्या अध्यायात म्हणतात भगवंत, यज्ञ, दान आणि तप त्याचा कधीही त्याग करायचा नाही. लोकांना त्याग करायचं असतं कारण त्यांची ती इंद्रिय तृप्ती असते. या क्रियांचा कधीही त्याग केला जाऊ नये. तपस्या ही संन्यास आश्रमीयांसाठी आहे. सांसारिक कार्यातून निवृत्त झालेल्या व्यक्तींनी यज्ञ, दान आणि तपश्चर्या करावी. भौतिक जगात गुंतलेल्यांनी अर्थात वैश्य आणि क्षत्रियांनी दान धर्म करणे अत्यावश्यक आहे. ब्रह्मचार्यांनी जीवनाच्या प्रारंभी विविध प्रकारचे यज्ञ करावेत. शास्त्रामध्ये दिलेली विधी आहे, याच्याने आपण शुद्ध होतो. आता हे सगळं कलियुगामध्ये करणे शक्य नाही आहे, परंतु त्यामागची भावना तशीच टिकवून राहिली पाहिजे. तत्वज्ञान कधी बदलत नसतं, त्याचं एक्झिक्युशन जरी बदललं तरी. कलियुगामध्ये कर्म हाच यज्ञ आहे. आणि दान तुम्ही कुठल्या तुमच्या आहे त्या परिस्थितीनुसार करू शकता. कमीत कमी 50% दान केलं पाहिजे, नाहीतर आपण अडकतो. ऑफकोर्स सगळंच भगवंतांच्या सेवेमध्ये वापरलं पाहिजे 100%, नाहीतर पण आपण अडकतो. परंतु वर्णाश्रमामध्ये सकाम कर्मियांसाठी सांगितले की ठीक आहे, तुमची पण काम इच्छा पूर्ण करून घ्या, त्याचबरोबर हे नियम पण पाळा, म्हणजे तुम्ही अति पापी होऊन या जगामध्ये जास्त गुरफटत जाणार नाही. हे वर्णाश्रमाचे असे नियम असतात. ब्रह्मचार्यांनी यज्ञ करायची प्रॅक्टिस करावी. गृहस्थ लोकांनी दान धर्म करावा. गृहस्थाचं काम असते दान धर्म करणे, दान करणे. कारण ब्रह्मचारी कमवत नाही, तो दान कुठून करणार? वानप्रस्थ संन्यासांनी कमवायचं बंद केलेलं असतं, ते दान कुठून करणार? गृहस्थाचं काम असते दान करणे. इथे गृहस्थ दान घ्यायला लागलेत धर्माच्या नावाखाली. गृहस्थाला पण दान घ्यायची परवानगी असते, परंतु फक्त ब्राह्मण गृहस्थाला. का? कारण तो मिळालेलं दान पूर्णच्या पूर्ण भगवंतांच्या सेवेत वापरतो, किंवा एक्स्ट्रा असेल तर आहे तसं पुन्हा दान करून टाकतो. तो एकटाच असतो, दान घेतो पण आणि दान देतो पण. आदर्श राजा म्हणून ध्रुव महाराजांनी विपुल प्रमाणात दान धर्म करून आपला धनकोश जवळजवळ रिता केला, संपवला. राजाने नागरिकांकडून केवळ कर वसुलीच करीत धनसंचय करून स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी त्याचा उपयोग करू नये, जसं आजकालचे राजे करतात, बदमाश. शिवाजी महाराजांच्या काळात देखील बऱ्याच कथांमध्ये तुम्हाला आढळेल की काही काही वेळेला शिवाजी महाराजांच्या वरती अशी परिस्थिती आली होती की सगळं धान्याचा सगळा साठा संपलेला, तरी पण ते प्रजेच्या रक्षणासाठी प्रजेमध्ये सगळीकडे जाऊन बघायचे कोणाला काय कमी आहे. आता आजकालचे राजे बघा, हिंदुत्ववादी राजे आजकालचे बर का. लोक मेली तरी चालतील, फक्त स्वतःची तिजोरी भरली पाहिजे. प्रभुपाद लिहितात, राजांनी जेव्हा नागरिकांकडून गोळा केलेली कररूपी संपत्ती स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी खर्च करण्यास प्रारंभ केला, तेव्हापासून जगातील एक अधिकारशाही अयशस्वी होऊ लागली.
एक अधिकारशाही म्हणजे राजेशाही. राजा असं नाही आहे की हे लोकतंत्र ज्याला म्हणतो आपण, लोकशाही ही सगळ्यात बोगस असते. प्रभुपाद 1000 वेळा म्हणतात लोकशाही ही सगळ्यात बोगस सिस्टीम. लोकशाहीमधून चांगला राजा निवडून येणे शक्यच नाही, इम्पॉसिबल आहे. हे प्रभुपादांचं वाक्य आहे. तुम्ही कितीही मोदीच्या नावाने डंका फोडत असाल, प्रभुपाद सांगतात शक्य नाही. प्रभुपादांचा पूर्ण विश्वास होता राजेशाहीवरती, आणि ही राजेशाही देखील कलियुगामध्ये भ्रष्ट झाली. कलियुगाच्या सुरुवातीला जे राजे झाले त्यांनी कर वसूल केला आणि स्वतः आयुष केलं, म्हणून लोकांचा विश्वास गेला राजेशाहीवरचा. हे आहेत नाही राजस्थानचे राजे, आपले पण महाराष्ट्रामध्ये बरेच राजे होऊन गेले, सगळं गोळा करून ठेवलं, बस प्रजा गेली खड्ड्यात. मग यातूनच लोकशाहीचा उदय झाला. राजे भ्रष्ट झाले त्यामुळे लोकशाही लोकांना आवडायला लागली. परंतु लोकशाही ही राजेशाहीपेक्षा भ्रष्ट असते, भयानक वाईट असते. कारण लोकशाहीमध्ये निवडून दिलेले राजे असतात. प्रजा, शास्त्रामध्ये दिलेलं आहे, प्रजा ही ऑलरेडी मंद असते, ती कोणाला निवडणार? म्हणजे प्रजेमध्ये जर 2/3 लोक चोर असतील तर ते चोरालाच निवडून देणार, जेणेकरून तो निवडून आल्यानंतर माझी कंपनी चालण्यासाठी, माझी फॅक्टरी चालण्यासाठी नियम बनवेल, सगळे टेंडर मला देईल, जंगल माझ्या हातात सोपवेल आणि मी प्रजेला लुटू शकेन. चोर निवडून देतात आजकालच्या राजांना, लोक निवडत नाहीत. प्रत्येक देशामध्ये तुम्हाला वाटत असेल अमेरिकेत वगैरे अजून चांगलं लोकशाही आहे, चांगली सिस्टीम आहे. प्रत्येक देशामधला राजा लोकशाहीतून निवडलेला हा भांडवलदारांनीच निवडलेला असतो, पुंजीवाद्यांनीच निवडलेला असतो. कारण त्यांच्याकडे संपत्ती आहे, ते काही करू शकतात. अर्थात राजेशाही असो वा लोकशाही, भ्रष्टाचार अद्याप चालूच आहे. वर्तमान स्थितीत लोकशाही शासन पद्धतीत निर्णय पक्ष आहेत, परंतु प्रत्येक जण सत्तेतील आपापले पद अथवा आपापला राजकीय पक्ष टिकवून ठेवण्यातच मग्न आहे. राजकारणी लोकांना ज्यांच्याकडून ते प्राप्ती कर, विक्री कर असे अनेक कर गोळा करून ज्यांचा आतोनात छळ करतात, त्या नागरिकांच्या कल्याणाचा विचार करण्यासाठी अगदीच थोडा वेळ मिळतो. आणि प्रजा पण मंद असते. बघा आजकाल टीव्ही वरती वगैरे किंवा आजकाल व्हॉट्सअप, युट्यूब वरती जर तुम्ही बघितला तर आजकालचे राजकीय नेते एकमेकांशीच भांडत असतात टीव्ही वरती. काँग्रेसचा सगळा वेळ जातो बीजेपीचा विरोध करण्यामध्ये, बीजेपीचा सगळा वेळ जातो काँग्रेस किती 70 वर्ष नालायक होती हे प्रूव्ह करण्यामध्ये. प्रजा गेली खड्ड्यात, आणि प्रजा पण इतकी मंद आहे की हे जे भांडणं चालू आहेत टीव्ही वरती, मीडियावरती, हे चगळून त्यातलाच आनंद घेतो आपण. आपण विचार करत नाही झालं गेलं विसरून जावा, माझ्या कल्याणासाठी काय करताय ते सांगा. नाही, हो भांडणामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे. प्रभुपाद सांगतात कुठलाही पक्ष असो, भक्ताने कधी राजकारणात पडलं नसलं पाहिजे. आजच वाचत होतो मी, आजचाच मेसेज आहे बहुतेक. आणि भक्ताने कधीही राजकारण्यावर विश्वास ठेवला नसला पाहिजे, बिलकुल. कुठलाही असो, कुठल्याही पक्षाचा असो, कितीही चांगला असो, कलियुगामध्ये. काही वेळा लोकांच्या एकूण धनार्जनापैकी 80 ते 90% धन कराच्या रूपाने हिसकावून घेतले जाते, आणि हे धन अधिकारी आणि शासनकर्ते यांच्या लठ्ठ वेतनापोटी उधळले जाते. प्रभुपादांनी 50-60 वर्षापूर्वी लिहून ठेवले. आता सध्या एक्झॅक्टली सेम चालू आहे की नाही? म्हणून तर प्रत्येकाला सरकारी नोकरी पाहिजे. बघेल तिकडे मी तर बघतोय आजकाल 12वी झाली, डिग्री झाली की प्रत्येक जण स्पर्धा परीक्षा, एमपीएससी युपीएससी. का? कारण तिथेच पैसा भरपूर आहे. एक तर मोठा पगार मिळतो, प्लस वरून खायला मिळतं.
मला एकटाही आजपर्यंत युपीएससी एमपीसी करण्याला भेटला नाही जो म्हणाला की देशाच्या कल्याणासाठी मी करायला लागले, मला देश सेवा करायची. बिलकुल नाही. मोठे मोठे पगार. सगळ्यात जास्त टॅक्स इंडियामध्ये गोळा केला जातो. ऍक्च्युली थर्ड क्लास गव्हर्नमेंट आहे आपल्या. पूर्वी तुम्हाला तुमच्यापैकी काही जणांना राग येईल मी असं बोलल्यानंतर, परंतु ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही सर्च करून बघा. अमेरिकेमध्ये पण खूप टॅक्स घेतला जातो, परंतु त्या टॅक्सचा वापर पण चांगल्या पद्धतीने केला जातो. तिथे पण भ्रष्टाचार आहे, भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार आहे. परंतु कुठल्याही स्टेटमध्ये अमेरिकेत राज्याचा कर जास्त असतो, स्टेट गव्हर्नमेंटचा कमी असतो. आणि राज्याला परवानगी असते किती कर घ्यायचा आणि कशावर घ्यायचं ठरवायचं. म्हणजे मी 4-5 वेगवेगळ्या राज्यामध्ये तिथे राहिले, मी बघितलंय कुठल्याही राज्यामध्ये औषधावर कर घेतला जात नाही, खाण्यापिण्यावर कर घेतला जात नाही. हे फक्त भारतात होतं. जीवनावश्यक वस्तू, औषध, खाणं पिणं, मेडिकल याच्यावरती देखील टॅक्स घेतला जातो भारतामध्ये. धनानंदचे भाऊ आहेत हे सगळे. धनानंद हा भ्रष्ट राजा होता कलियुगातला, अगदी सुरुवातीला गौतम बुद्धांच्या काळामध्ये, चाणक्य पंडितांच्या काळामधला एक नंबरचा थर्ड क्लास राजा. मेल्यावरती जळायला लाकूड लागतं ना, त्याच्यावरती पण टॅक्स लावायचा. हे आजकालचं सरकार पण सेमच करतं, सेम टू सेम, हो की नाही. प्रभुपाद सांगतात की यांच्या भानगडीतच पडू नका, यांना बदलायचा पण प्रयत्न करू नका आणि यांना स्वीकार पण करू नका. यांना काय म्हणतात त्याला, त्यांचा प्रतिकार पण करू नका आणि यांना सहाय्य पण करू नका. जनरली आजकाल खूप प्रभूजी त्यांच्याबद्दल बोलून आपल्या भक्तीमध्ये काय प्रगती होणार आहे हे सांगायचा उद्देश हा असतो की भक्त लोक विनाकारण त्यांच्या मागे लागतात. आजकाल हे आपल्या इस्कॉन मध्ये खूप मोठं फॅड आहे, बीजेपी मोदी मोदी करायचं. 4 गोष्टी चांगल्या करतो तो, हिंदू करून मत फक्त मिळवायचं असतं. काही हिंदुत्ववादी नाहीये जो प्रजेचं रक्षण करू शकत नाही. विशेष करून प्रजेमध्ये जे दुबळे क्लास असतात, दुबळे क्लास म्हणजे कोण, प्राणी वनस्पती, हे त्यांचं रक्षण करू शकत नाही, तो थर्ड क्लास राजा असतो. म्हणून याची चर्चा करायची, बाकी आपला काही उद्देश नाहीये. राजकारणाच्या गोष्टी चर्चा करून चगळून आनंद घ्यायचा खूप उद्देश असतो लोकांचा, कट्ट्यावर चौकात बसून. पूर्वी नागरिकांकडून गोळा केलेले कर वैदिक शास्त्रात सांगितलेल्या यज्ञाचरणामध्ये खर्च केले जात असत. तथापि वर्तमान काळी म्हणजे आता पूर्वीसारखे यज्ञ करणे मुळीच शक्य नाही. म्हणून शास्त्रांचा आदेश आहे की सर्वांनी सद्यस्थितीत संकीर्तन यज्ञ करावा. शास्त्रांचा आदेश आहे, श्रील प्रभुपादांचा आदेश आहे, तरी पण आपण संकीर्तन यज्ञ ठेवतो बाजूला आणि वेगवेगळे यज्ञ करण्यामध्ये बिझी झालेत आपले भक्त लोक आजकाल. कोणताही गृहस्थाश्रमी आपल्या स्थितीचा विचार न करता आणि काहीही धन खर्ची न घालता हा संकीर्तन यज्ञ करू शकतो. सोपं करून दिलं तुम्हाला, करा संकीर्तन यज्ञ. प्रभूजी आमच्या आजूबाजूला भक्तच नाही, तो तुम्ही एकटे करा. आमच्या घरातले पण साथ देत नाहीत भक्तीमध्ये, अरे तुम्ही एकटे करा, करताल घ्या. काही काही लोकांचं कारण असतं, प्रभूजी आमच्या मृदंग वाजवणार कोण नाही, मला पण येत नाही, त्यामुळे आम्ही संकीर्तन करत नाही. मृदंग वाजवल्यानेच संकीर्तन होतो का? करताल घ्या, करताल वाजवून करा. ते पण येत नसेल टाळ्या वाजवून करा. कीर्तन करायला काय प्रॉब्लेम आहे? 5 पैसे खर्च करायचे नाही. कारण असतं आपल्याला वेळच नाही. आपला सगळा वेळ कुठे आहे?
घर गृहस्थी चालवण्याच्यासाठी घालवण्यात येत आहे, असं वरवर सांगायचं. ऍक्च्युली ते पण कारण नसतं. आहेत करोडो रुपये, अजून कशाला तुला घर गृहस्थी करायला, अजून कशाला कमवायला पाहिजे? त्यातनं थोडा वेळ तरी काढा संकीर्तन यज्ञ करायला, सत्संगासाठी, भक्तांसोबत जाऊन कीर्तन करण्यासाठी, हरिनाम करण्यासाठी. हो की नाही? प्रभुपाद लिहितात, कोणताही गृहस्थाश्रमी आपल्या स्थितीचा विचार न करता आणि काहीही धन खर्ची न घालता असंकीर्तन यज्ञ करू शकतो. काही गरजच नाही. हो की नाही? सर्व कुटुंबीय एकत्रित बसून केवळ टाळ्या वाजवीत हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन करू शकतात. प्रभुपादांनी लिहिलेलं आहे बघा. मला वाटलं मी उगीच सांगत होतो. पुढचं वाक्यच ते आहे बघा. पुढचं वाक्यच ते आहे, प्रभुपादांनी लिहिलेलं आहे. सर्व कुटुंबीय एकत्रित बसून केवळ टाळ्या वाजवीत हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन करू शकतात. कशाची गरज नाही तुम्हाला. विशेष करून आपल्या मुलांना कीर्तनामध्ये तुम्हाला ठेवायचं असेल तर मुलांना या भौतिक संघापासून खूप दूर ठेवलं पाहिजे तुम्ही. नाहीतर तुम्ही आणि तुमची पत्नी येणार, टाळ्या वाजवत संकीर्तन करणार, मुलं मात्र मोबाईल वरती काहीतरी दुसरंच बघत बसणार. हे भक्तांच्या घरातलं सीन आहे सध्या आजकालचं. मुलांना इंटरेस्ट नाही संकीर्तनामध्ये. का बरं? सगळं ऐकतात, रोज श्रवण करतात, लहानपणापासून आहेत तरी संकीर्तनामध्ये, भगवंतांचं कीर्तन करण्यामध्ये, पूजा करण्यामध्ये, आरती करण्यामध्ये काय इंटरेस्ट नाही मुलांना. कारण तुम्ही करता. मोठे लोक का करतात? कारण मोठ्या लोकांनी जग पाहिलेलं आहे, या जगातलं दुःख पाहिलेलं आहे, आणि दुःखाचा वैताग घेऊन, या जगाचा वैताग घेऊन आपण भक्ती मार्गावरती आलो. ते लहान मुलांनी अजून दुःख पाहिलेलंच नाही भगवंतांना पाहिलंय. त्यांच्या मनामध्ये भक्ती जागृत करणे आणि ती तेवत ठेवणे महाभयानक कठीण काम असतं. नाही, त्यातला आनंद तुम्ही त्यांना दिला पाहिजे. आपल्या लहान मुलांना एकत्र घेऊन रोज आरती केली पाहिजे, लहान मुलांना सोबत घेऊन रोज कीर्तन केलं पाहिजे. रोज तुमचा संघ असो नसो, भक्त तुमच्या जवळ असोत नसोत, खूप लांब असोत, काही फरक पडत, तुम्ही घरातल्या घरात तरी करू शकता. एक टायमिंग ठरवायचं, रोज सकाळ संध्याकाळ सगळ्यांनी घरातल्यांनी बसायचं. माताजींना पण सांगायचं त्याच्या आधी आवरून घ्या किंवा त्याच्यानंतर आवरा, परंतु हा एक अर्धा तास काढा. नाही, बसायचं, कीर्तन करायचं, श्रवण करायचं रोज न चुकता. हे सगळ्यांनी याला पैसे थोडीच लागतात. हा कलियुगातला यज्ञ आहे. प्रभुपाद इथे समजावून सांगतात. सर्व कुटुंबीय एकत्रित बसून केवळ टाळ्या वाजवीत हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन करू शकतात. आम्ही करतो प्रभूजी, कधी कधी महिन्यातून एखाद वेळ वगैरे वेळ मिळाला तर. महिन्यातून एक दिवस रोज केलं पाहिजे. रोज करायला जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर मात्र बसून तुम्ही चिंतन केलं पाहिजे की एक्झॅक्टली तुम्ही करताय काय. महाभयानक अडकलाय. म्हटलं रविवारी सकाळी सत्संग करूया संध्याकाळी करण्याऐवजी, नाही प्रभूजी दिवसभर कामं असतात. आठवड्यातून एक दिवस तुम्हाला सुट्टी मिळत नसेल तर तुम्ही चुकीच्या कामात आहात. विचार करा, हे आपण किती अडकत चाललेलं आहे, किती महाभयानक अडकत चाललं. मग काय करायचं प्रभूजी? घरात पैसा अडका लागतो, धनधान्य लागतं, त्यासाठी थोडस धडपडावं लागतं. वा कुणी हे तुम्हाला फ्री मध्ये देऊ केलं तरी कराल तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ सत्संग? ज्याला समजलेला आहे त्याच्या घरात काही नसलं तरी तो सकाळ दुपार टाळ मृदंग घेऊन करताल घेऊन बसतो. ज्याच्या घरात सगळं आहे त्याला मात्र वेळ नाही. हे भौतिकतेतून सुटायचं असेल ना तर असे काही नियम जे आपले गुरु सांगतात ते आपल्याला नाही पटले तरी करायचे. आपण रोज बसायचं, कीर्तन करायचं, श्रवण करायचं, रोज आरती करायची, मुलांना एकत्र घेऊन करायचं. भले तुम्हाला पटलेला असो नसो तो वेळ काढायचाच. त्याचे नुकसान होऊ दे थोडंफार,
ते नुकसान सहन करायची तयारी ठेवा. ते नुकसान सहन करायची हळूहळू तुम्हाला त्यातला आनंद पण यायला लागेल. मग ते नुकसानीचं तुम्हाला काहीच वाटणार नाही. आता तुम्हाला ते नुकसान वाटतं कारण तुमचं सगळं डोकं जे आहे सगळं त्याच्यावरच केंद्रित झालेलं आहे. पैसा आणि धनधान्य आणि हे. आणखीन एकदा असतो, सर्व कुटुंबीय एकत्रित बसून केवळ टाळ्या वाजवीत हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन करू शकतात. प्रत्येक मनुष्य कसेही करून असा यज्ञ करू शकतो आणि सर्वसामान्य लोकांना प्रसाद वितरण करू शकतो. जेवढं आहे तेवढं. असं नाही आहे की तुम्ही पंचपक्वान म्हणूनच प्रसाद वितरण केलं पाहिजे. ही भगवंतांची सेवा आहे. भगवंतांची सेवा आहे. भक्तीचा प्रचार करणे, भक्तांना समजावून सांगणे. तुम्हाला समजावून सांगता येत नसेल तर बेस्ट प्रचार असतो प्रसाद बनवून देणे. अगदी मनाने हृदयाने भगवंतांसाठी काहीतरी बनवणे, भगवंतांसमोर अगदी प्रेमाने आदरपूर्वक भगवंतांना ते भोग लावणे आणि ते जाऊन रस्त्यावरती एक दोघांना कोणाला तरी देणे. ते ज्याच्यात पोटात जातं ना त्याची चेतना बदलते हळूहळू. वेळ लागेल काही केसेस मध्ये पण तो बदलते. याला पण प्रचारच म्हणतात. तुम्हाला खूप छान बोलता आलं पाहिजे मगच तुम्ही प्रचार करू शकता असं नसतं. कलियुगासाठी केवळ इतके पुरेसे आहे. प्रभुपाद लिहितात कलियुगासाठी केवळ इतके पुरेसे आहे. फालतूगिरी यज्ञ करणाऱ्यांना हे दाखवलं पाहिजे. हे यज्ञ बंद केलं पाहिजे पहिल्यांदा. आपल्याला काय यज्ञ करत बसतात, नरसिंह महायज्ञ आणि दिस यज्ञ. काल का परवा दिवशी मी बघत होते एक भक्तांनी टाकलेलं, माझ्या बहिणीच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी मी यज्ञ करायला चाललोय. स्वतःच कल्याण तरी कर पहिले. प्रभुपाद लिहितात कलियुगासाठी केवळ इतके पुरेसे आहे. बस. प्रत्येक क्षणी मंदिरात आणि मंदिराच्या बाहेरही शक्य तितक्या हरे कृष्ण मंत्राचा जप करणे आणि शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात प्रसाद वाटप करणे या तत्वांवर कृष्ण भावनामृत संघटना आधारित आहे. बाकीचं काही नवीन शोधून काढू नका तुम्ही. हे चैतन्य महाप्रभूंनी दिलेला मार्ग आहे, प्रभुपादांनी पण नाही. आपण नवीन नवीन आजकाल शोधून काढतो हे आणि ते आणि प्रचारासाठी करतोय आपण. जरा इनोव्हेटिव्ह वेगळं काहीतरी केलं पाहिजे. कशाला इनोव्हेटिव्ह वेगळं काहीतरी केलं पाहिजे? चैतन्य महाप्रभू स्वतः भगवान श्रीकृष्ण येऊन सांगतात हा मार्ग आहे, याच्यावरतीच तुम्ही सगळं करू शकता. तुम्ही काय त्यांच्यापेक्षा हुशार आहे? ही प्रक्रिया राज्य व्यवस्थापनाच्या आणि देशाच्या संपत्तीची निर्मिती करणाऱ्या धनिकांच्या सहकार्याने अधिक मोठ्या प्रमाणात चालवता येईल. केवळ संकीर्तन आणि प्रसादाच्या वितरणाने संपूर्ण जगामध्ये शांती आणि समृद्धीचे साम्राज्य पसरू शकेल. चैतन्य महाप्रभू सांगतात. चैतन्य महाप्रभूंचे सेनापती श्रील प्रभुपाद करतात. आपल्याला मात्र याच्यावर विश्वास नाही. वेदांमध्ये निर्दिष्ट केलेल्या सर्व भौतिक यज्ञांमध्ये सर्वसामान्यतः देवतांना आहुती अर्पण केली जाते. अशी ही देवतांची उपासना विशेष करून अल्पबुद्धी लोकांसाठी आहे. वस्तुतः अशा यज्ञांचे फळ भगवान श्री नारायणांना प्राप्त होते. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत 5व्या अध्यायात 39व्या श्लोकात स्वतः म्हणतात भोक्ता राम यज्ञ तपसाम, मीच वास्तविकपणे सर्व यज्ञाचा भोक्ता आहे. म्हणूनच त्यांचे नाव यज्ञ पुरुष असे आहे. ध्रुव महाराज जरी एक श्रेष्ठ भगवत भक्त होते आणि त्यांचे या यज्ञाशी काही देणे घेणे नव्हते, तरी आपल्या नागरिकांसमोर उदाहरण ठेवण्यासाठी त्यांनी अनेक यज्ञ केली आणि आपली सर्व संपत्ती दान केली. त्यांनी जोपर्यंत गृहस्थाश्रमात राहून कौटुंबिक जीवन व्यतीत केले तोपर्यंत त्यांनी स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी एकही पैसा खर्च केला नाही. गृहस्थाश्रमीयांना विशेष करून थोडीफार परवानगी असते इंद्रिय तृप्तीची, परंतु ते पण त्याने कटाक्षाने टाळलं तर तो शुद्ध राहू शकतो आणि भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. जे काही आहे गृहस्थाश्रमी यांचं काम असतं धन अर्जन करणे, संग्रह करणे. पण ते अर्जन केलेलं, संग्रह केलेलं सगळं जर भगवंतांच्या सेवेत आणि दान धर्मासाठी वापरलं
तर तो भक्तीमध्ये प्रगती करू शकतो, नसेल तर तो अजून जास्त अडकत जातो गृहस्थ आश्रमी. ध्रुव महाराजांनी एक पैसाही स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी खर्च केला नाही. या श्लोकामध्ये कर्म फल प्रदम हा शब्द महत्वपूर्ण आहे. प्रत्येक जीवाच्या इच्छेनुसार भगवंत त्या त्या जीवाला भिन्न भिन्न प्रकारचे कर्म प्रदान करतात. भगवंत प्रत्येक प्राणी मात्राच्या अंतर्यामी परमात्मा म्हणून उपस्थित असतात आणि ते इतके दयाळू व उदार आहेत की प्रत्येकाला हवे ते कर्म करण्याची पूर्ण सुविधा प्रदान करतात. जशी इच्छा आहे ना तसं कर्म देतात. जसं वडील आपल्या मुलांना सगळं काही देतात, परंतु जे दिलेलं आहे, जे आपल्या अंगात गुण दिलेत, जे आपल्याला धन संपत्ती दिली भगवंतांनी, त्याचा उपयोग परत आपण भगवंतांच्या सेवेत केला तर भगवंत संतुष्ट होतात. इंद्रिय तृप्तीमध्ये भरकटत गेलो तर भगवंतांना वाईट वाटतं. नंतर जीवाला आपापल्या कर्मांचे फळ भोगावयास मिळते. मनुष्याला जर भौतिक प्रकृतीचा उपभोग घ्यावायचा असेल अथवा तिच्यावर प्रभुत्व गाजवायचे असेल तर भगवंत त्यांना सर्व सुविधा प्रदान करतात, परंतु तो पुढे आपल्या कर्मामुळे मिळणाऱ्या फळांमध्ये गुरफटला जातो. त्याचप्रमाणे एखाद्याला जर सर्वतोभावे भक्तिमय सेवा करावयाची असेल तर भगवंत त्याला सर्व सुविधा प्रदान करतात आणि मग तो आपल्या भक्तीची फळे चाकतो. सेम आहे प्रोसेस, हो की नाही? आणि यासाठीच भगवंतांना येथे कर्मफलप्रद म्हणून संबोधण्यात आले आहे. कर्मफलप्रदम हे आहे तसं सिंपल समजायला, परंतु वळवायला थोडस कठीण वाटतं आपण, कारण अनादि अनंत काळाची आपली आसक्ती जडलेली आहे आपल्या शरीरावरती, शरीराशी संबंधित असलेल्या वस्तू व्यक्तींवरती. ती घालवायचं असेल तर अशी आसक्ती ज्यांनी सोडलेली आहे त्यांचा जास्तीत जास्त संग करावा लागेल, वाचन श्रवण करावं लागेल, संघामध्ये येऊन भजन क्रिया करावी लागेल, म्हणजे सेवा करावी लागेल. मग आपण देखील गृहस्थ असून देखील सगळं भगवंतांसाठी आपण समर्पण करू शकतो. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. दंडवत नाम. तुम्ही जर सांगितले की तुम्ही 24 तास भगवंतांची भक्ती करा म्हणजे तुम्हाला भगवंत देतील, त्यामध्ये जप आणि हरिनाम संकीर्तन हे दोन्ही करायला लागेल, एकच करायला? दोन्ही करावं लागेल. ऍक्च्युली तिन्ही करावं लागेल. जप हा भगवंतांना स्वतः एकटं बोलवण्याची प्रक्रिया असते की भगवंत तुम्ही मला सेवा द्या, मला सेवा द्या, या मला दर्शन द्या, माझी सेवा स्वीकार करा, मला सेवा द्या. आणि संकीर्तन जो असतो तो सगळ्यांनी मिळून भगवंतांना बोलवायचं असतं, या आमची सेवा स्वीकार करा. आणखीन 4 लोकांना तुमचं नाम जप करायची आम्ही सेवा करतोय, ती सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचू दे. हे झाल्या 2 प्रक्रिया. आणि तिसरी प्रक्रिया असते ऍक्च्युली सेवा करणे, जी मॅक्झिमम लोकांना करायची नसते. त्यामुळे बऱ्याच लोकांना वाटते की जप म्हणजेच भगवंतांची सेवा आहे. जप म्हणजे कशी भगवंतांची सेवा असेल? जपाचा अर्थ असतो मला सेवा द्या. सेवा ही खरी सेवा करायची असते. शिल प्रभुपाद सांगतात शेती करा, शेतीवर आधारित प्रचार करा, ही सेवा आहे भगवंतांची, शिल प्रभुपादांची. कुणाला करायचं नाहीये, फक्त जप करत बसायचंय घरात. उठावं लागतं, प्रसाद बनवावा लागतो, तो प्रसाद घेऊन जावा लागतो, त्या प्रसादाचं वितरण करावं लागतं, संकीर्तन करावं लागतं, ओझ उचलावं लागतं, गाडीत ठेवावं लागतं, बाहेर काढावं लागतं. हे सगळे काम भगवंतांसाठी कोण करणार? तुम्ही जप करत बसला एकटे तर.
सेवा सगळ्यात महत्वाची असते. जपाची पूर्णता ही सेवेमध्ये असते. सेवा कोणालाच करायचं नाहीये. आज फक्त जप करायचा आहे. फक्त जप करून भक्त होऊ शकत नाही का? होऊ शकतो, परंतु फक्त जप मग 24 तास करा. भूक लागली नसली पाहिजे, तहान लागली नसली पाहिजे, फक्त जप करायचं. हरिदास ठाकूरांसारखं 3 लाख नाव घेतल्याशिवाय पाण्याला अन्नाला हात लावायचं नाही. तास 1.5 तास जपाचं नाटक करायचं आणि आपलं पाप कर्म करायला नोकरी धंदा करत फिरायचं आणि मग म्हणायचं प्रभुपादांनी सांगितले फक्त जप करा म्हणून. सेवा कोण करणार? हे आता ध्रुव महाराज जी करतात ती सेवा आहे. यज्ञ करणे, लोकांना दान धर्म करणे, चांगलं कार्य करणे, लोकांसाठी जाऊन संकीर्तन करणे, जेणेकरून त्यांच्या कानावर भगवान श्रीकृष्णांचं नाम पडेल, त्यातल्या एखाद्याला त्याच्यामध्ये रुची निर्माण होईल. या गावातून दुसऱ्या गावात संकीर्तनला जाणे, तिथून तिसऱ्या गावात संकीर्तनला जाणे, तिथे प्रसाद वितरण करणे. प्रसाद वितरण करणे ही सेवा आहे. प्रभूजी आम्ही तेच करतोय. प्रसाद बनवतोय कोण? ही सेवा नाही. ही महाभयानक कठीण सेवा असते. 500-1000 लोकांचं प्रसाद बनवणे ही खरी सेवा आहे. सेवा कोणाला करायचंच नको असतं. नुसतं जप करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. का? कारण सोपं आहे. जप असा जप होत नसतो. 1.5 तास 2 तास जप करून उरलेले 22 तास जे तुम्ही करता ना, त्याचं चिंतनच जपामध्ये असतं. बिझनेस, धंदा, पैसा, इन्व्हेस्टमेंट. बिझनेस, धंदा, पैसा, इन्व्हेस्टमेंट ठेवल्याशिवाय तुमचा जप कसा होणार शुद्ध? शुद्ध जप व्हायचा असेल ना तर 24 तास भगवंतांच्या सेवेत असावं लागतं. मग शुद्ध जप होतो. 24 तास जप होतो. तुम्ही कामच भगवंतांसाठी करता. जपाचा अर्थ असतो भगवंतांचं स्मरण करणे. जेव्हा काम भगवंतांसाठी करतो आपण 24 तास, तेव्हा भगवंतांचं स्मरण आपोआप होतं. तुम्हाला सेपरेट एक्स्ट्रा काही प्रयत्न पण करायला लागत नाही. आणि सेपरेट एक्स्ट्रा प्रयत्न केले पण नसले पाहिजेत. जो सेपरेटली एक्स्ट्रा प्रयत्न करतो तो अजून खूप खालच्या पातळीला असतो. त्याची भौतिक आसक्ती आणि भौतिक जंजाळ त्याचं सुटलेलं नसते. तो त्याच्यातच अडकलेला असतो. त्याच्यासाठीच वर्णाश्रम खूप महत्वाचा आहे. याचं ट्रेनिंग ब्रह्मचारी आश्रमात दिलं जातं. आणि एवढं ट्रेनिंग स्ट्रिक्टली देऊन देखील हा भौतिक जगामध्ये अडकणार हे माहिती आहे, म्हणून गृहस्थ आश्रम निर्माण केले. ठीक आहे, इंद्रिय तृप्ती कर थोडीशी, पण एका ठराविक वयाला ते सोडून दे आणि पूर्णपणे भगवंतांच्या कामामध्ये लाग. कारण तिथून पुढे तुझी इंद्रिय तृप्ती होणार पण नाही, तू करू शकणार पण नाही. आणि अडकून राहिला तर पुन्हा दुसरं शरीर योग घेऊन तुला इथेच खितपत पडायचंय. मग वानप्रस्थ आश्रम आहे, संन्यास आश्रम आहे, याचं पालन करायचं नाही आपल्याला. हे सगळं भागवतम मध्ये लिहिलेलं आहे. तुम्हाला मी आहे तसं सांगतोय, परंतु हे तुम्ही ऐकता आणि सोडून देता. तुम्हाला पटतच नाही मॅक्झिमम वेळेला. परंतु आपण मग आपल्या मंदिरात जातो आणि तिथे कुठले तरी ढोंगी भक्त आपल्याला सांगतो काय पाप कर्म करायचे करा. प्रभूजी कलियुग आहे हो, धंदा नोकरी करायलाच लागते. प्रभुपादांनी फक्त 16 माळा जप करायला सांगितलंय, तीच तुमची सेवा आहे, तेवढंच करा. लगेच पटतं आपल्याला, लगेच पटतं. आता किती वेळा तुम्ही ऐकलं प्रभुपादांनी सांगितलं फक्त आणि फक्त हेच केलं पाहिजे, कंटिन्युअसली सदैव हेच केलं पाहिजे, एक क्षणही वाया न घालवता हेच केलं पाहिजे. हे प्रभुपादांनीच सांगितलंय. प्रभुपाद कशाला सांगतील फक्त 16 माळा जप करा म्हणून? कमीत कमी 16 माळा जप करा. ते पण बाकीचे जी मळ साचलेले आपल्या हृदयामध्ये ते घालवण्यासाठी प्रेरणा मिळेल म्हणून कमीत कमी 16 माळा जप करा. पण ती प्रेरणा एक दिवस घ्या आणि सेवेच्या स्टेजला या. सेवा करा. सेवा सेवा सेवा. भगवंतांचा प्रचार करण्यासाठी जे लागेल ती सेवा केली पाहिजे. झाडलोट केली पाहिजे, पोछा मारला पाहिजे, लाकडं गोळा करून आणली पाहिजे. काय काय हजारो प्रकारच्या सेवा असतात. प्रत्येकाला वाटतं की आरती करणे, मंदिर साफ करणे, मंदिरामध्ये प्रसाद बनवणे, बस एवढीच सेवा आहे.
आणि त्या मंदिराचा उद्देश जर प्रचार प्रसार नसेल, स्वतःचे खिसे भरायचे असतील, तर चुकीची सेवा होते मग तिथं आणि परत. प्रभुपाद ओरडून ओरडून रडून सांगितले 50 वर्षापूर्वी, 55 वर्षापूर्वी, हे इंडस्ट्री बंद करा, शेतीवर आधारित जीवन जगा, त्याचा प्रचार करा. अरे भक्त लोकांना तुम्हाला करायचं आहे, कोण करणार आहे? दुसरं कोणी करणारच नाही. भक्तांनीच करून दाखवायचं आहे, भक्तांनीच करून दाखवायचं आहे, भक्तांनीच करून दाखवायचं आहे. भक्तांनाच इंटरेस्ट नाही प्रभुपादांची सेवा करण्यामध्ये. ही भगवंतांची सेवा आहे. 24 तास आपण हे केलं पाहिजे, सगळं सोडून हे केलं पाहिजे. आणि सगळ्यांनी, 1-2 नाही, सगळ्यांनी हेच केलं पाहिजे. कारण जोपर्यंत तुमच्या घरात येणारा पैसा पापाचा असतो ना, तोपर्यंत तुम्ही भक्त होऊच शकत नाही. कितीही जप करा, कितीही जप करा, तुम्ही होऊच शकत नाही भक्त. याच्या विरुद्ध तुम्हाला काय वाटत असेल, कुठे सापडलं असेल, तर मला आणून दाखवा, प्रूव्ह करून दाखवा. मी प्रचार करायचा बंद करतो. जोपर्यंत तुमच्या घरात पापाचा पैसा येतो, तोपर्यंत तुम्ही किती दिवसभर जरी जप केला तरी तुम्ही शुद्ध भक्त होऊ शकत नाही. आणि ते पाप कर्म कसं बदलायचं ह्याच्यासाठी भगवद्गीता आहे. म्हणून प्रभुपाद सांगतात, शेतीवर आधारित सगळ्या भक्तांनी जीवन जगलं पाहिजे. कोणाला ह्याच्यावरती काम करायची इच्छा नाही. त्यामुळे बऱ्याच जणांना तुम्हाला असं वाटत असेल की सगळ्या सेंटरमध्ये, सगळ्या मंदिरामध्ये सांगितलं जातं की जप हीच भगवंतांची सेवा आहे, प्रवचनाचं श्रवण करणे, भागवतम क्लासला जाऊन बसणे हेच भगवंतांची सेवा आहे. आणि प्रभूजी तुम्ही एकटेच ह्याच्या विरुद्ध सांगता, उलट सांगता. असं वाटत असेल तर तुम्ही प्रभुपादांची पुस्तकं व्यवस्थित वाचा. कदाचित तुम्हाला मी एकटाच सापडला असेल जो म्हणत असेल की जप करणे भगवंतांची सेवा नाही. नाहीच आहे ऍक्च्युली. जप, श्रवण, सत्संग हे सगळं तुम्हाला शुद्ध ठेवण्यासाठी तुम्ही करता. भगवंताची सेवा म्हणून थोडीच करता. भगवंताची सेवा ही आतून येत असते. कुणी तुम्हाला एक्सटर्नली सांगायची गरज नसते, चला उठून आज भगवंतांची सेवा करायची. ती सेवा 24 तास केली पाहिजे तुम्ही. त्याच्यामध्ये जप आपोआप होतो 24 तास होतो. तुम्हाला काही करावं पण लागत नाही सेपरेटली. दुर्दैवाने ह्याचा अपप्रचार, अपसिद्धांत करणारे जास्त झालेत, त्यामुळे लोकांना पटत नाही. आणि म्हणूनच इस्कॉन ही श्रीमंतांची संस्था होऊन बसली, कारण पैसा भरपूर आहे, सगळा पापाचा पैसा. काय करायचंय? पापाच्या पैशाने तुम्ही संस्था मोठी करू शकता, शुद्ध भक्त बनवू शकता का नाही? शुद्ध भक्त हे शुद्धतेनेच बनत असतात. अशा पद्धतीने 24 तास भगवंतांची सेवा करा. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.